सध्या प्रत्येकजण मेंटल हेल्थ, डिप्रेशन यावर प्रकर्षाने बोलताना दिसतोय. कामामुळे तर काम नसल्यामुळे डिप्रेशनचा सामना अनेकांना करावा लागलाय. याबद्दल अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने सुद्धा नुकताच खुलासा केलाय. त्याने सुद्धा डिप्रेशनचा सामना केलाय. सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रियदर्शन म्हणाला, गेले 6 ते 8 महिन्यांपासून मी काहीसा मानसिक ताणतणावात होतो. हे दिवस माझ्यासाठी कठीण होते. नवं प्रोजेक्ट म्हणावं असं काहीच नव्हतं. नवीन काम नव्हतं. नवीन चित्रपट, नाटक किंवा टेलिव्हिजनवर प्रोजेक्टही नव्हता. रिकामी डोकं माणसाला अतिविचार करायला भाग पाडतं आणि नको नको त्या विचारांना मी ग्रासलो होतो. कामांचे प्रोजेक्ट्स आणि रिलीज सतत पुढे ढकलले जात होते. ही वेळ म्हणजे माझ्यासाठी संयमाची परीक्षा होती. एकट्याने राहत होतो. लोकांपासून दूर पळत होतो. कधी खूप आनंदी वाटायचं तर कधी वैयक्तिक आयुष्यात खूप असुरक्षित वाटायचं. स्वभाव चिडचिडा झाला होता. येणारा प्रत्येक दिवस अर्थहीन वाटायचा. या सगळ्यात तर शांत झोप काय असते हे विसरलोच होतो. या नैराश्याच्या अंधारात आशेचा किरण सापडला ते अमेरिकेच्या दौऱ्यामुळे. अमेरिकेचा दौरा माझ्यासाठी एक आशीर्वाद ठरला. हा फोटो लास वेगसचा आहे. मी पूर्ण रात्र कसिनोमध्ये जागाच होतो. माझं नशीब अनुभवत होतो. आणि आश्चर्य म्हणजे मी $203 जिंकले. ते पैसे घेतले आणि आम्ही सगळे मिळून ॲरिझोनातील ग्रँड कॅनियनला गेलो आणि खूप छान वेळ घालवला. कधीकधी आयुष्यातील वादळी काळात विनोद अशक्य गोष्टींवर मात करू शकतो. प्रेम कोणत्याही संकटातून आपल्याला पार नेऊ शकतं. वाईट नशीब मोठा आवाज करतं. पण शहाणपणाला कधी शांतपणे कधी नमतं घ्यायचं हे माहीत असतं. मला आशा आहे की हे सगळं काही लवकरच ठीक होईल, असं प्रियदर्शनने या पोस्टमध्ये सांगितलंय. प्रियदर्शनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं त्याने परीक्षण केलं होतं. शिवाय 2:22 हे त्याचं नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. पण नैराश्य हे कोणाला चुकलं नाहीये. प्रियदर्शनच्या या मुद्द्यावर तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.